नमस्कार, जय बाळमामा. जय बाळमामा सर्व मित्रांनी. आपण सुमितला ऍड करूया, कारण का बाळमामाची मेंढर घेऊन ते आज पालीला जाणार आहे खंडोबाच्या मंदिरापाशी. तर जात जाता आपल्याला लाईव्हला दर्शन मेंढराचं दावणार आहे तो. तर संग्राम भाऊला आणि सुमितला ऍड करूया. सुमित आलाय बघा. काय तू का मला नक्की थांबणार आहे आता? वाजले किती? बस बस. मग फोन केला मी सोन्याला. सोन्या कुठं तर आठपडीत आहे. मग आता पिल्याला तर कसं कॉन्टॅक्ट करायचं तुला सांगायला. भरलं का पाणी? मग असं जाऊ. मी मागाशी फोन लावला तर श्रीकांतला. श्रीकांत म्हटलं थोड्या वेळानं बघू. सुमित तुला ऍड करतोय मी. ऍड हो की. संग्राम भाव गर्दीला आहे. नमस्कार, जय बाळमामा. थँक्यू. कमेंट करत जावा. जय बाळमामा तर कमेंट करा. अरे अमर तुला ऍड करतोय. ऍड का होईना? संग्राम भाव सुम्या कुठे आहे? सुम्या नमस्कार. संग्राम भाव नमस्कार. कसं वाटतंय का? एक नंबर. रात्री 9 वाजता घरी गेला का? सुम्या कुठे आहे? 9 वाजता घरी गेला का काय? होय 9 वाजता पोहोचलो बा घरी. संग्राम भाऊ आपले रात्री बाळमामाच्या सेवेतनं 9 वाजता पोहोचले घरी. हॅलो अमरला ऍड केलं होतं बोला की. फोन कॉन्टॅक्ट केला होता का? त्याला ऍड कर. घ्या केलाय ना अमरला. तो ऍडच होईना झालाय. त्याला जरा फोन लावा. डबल फोन लावा. त्याला ऍड करूया बघू. अजून एकदा लावा. कुठं कामाला चाललाय का काय? होय जरा बाहेर निघालोय नका. इस्लामपूर. गाडी चालवा. हो चालतंय. अमरला फोन लावला की उचलला की मला लावा मग. तर मित्रांनो चला.
संग्राम भाऊ गाडी चालवितात, त्यांना डिस्टर्ब नको, आपण नंतर त्यांना ऍड करूया. आम्हाला तर ऍड करून बघूया, कारण का तो आता बाळमामाच्या सेवेला मेंढर राखतोय. काय अमर, अरे याला ऍड करतोय किती मागा धरणं. तू दिसतोय म्हणतोय की ते तू आपल्याला ते दिसना. आपलं पसम काय नाही, रेंज तिथं कमी जास्त असते की तसं होतंय ग. आपण दिसतोय त्याला पण तू ते दिसना झालाय. कोण कोण आहे कपाट? ज्योतिराम भाऊ नमस्कार, जय बाळ मामा. प्रशांत भाऊ जय बाळ मामा. कमेंट करा जय बाळ मामा. अरे अमर हायचा मेसेज आलाय की रे, पण तुला ऍड करतोय की मागा तर. मित्रांनो अमर काय संपर्क मध्ये नसल्यामुळे ते ऍड होईना. आणि संग्राम भाऊ संपर्क होते पण ते आहेत गाडी.
त्यामुळं त्यांना ऍड करता येणार नाही. गाडी चालवताना त्रास नको. मोबाईल पुढे धरून गाडी चालवता येत नाही एका हातात. त्यांना नंतर घेऊ संग्राम भाऊसनी. सुमितलाच आपण ऍड करायचा प्रयत्न करूया. ऍड का होईना? नरसिंग भाऊ नमस्कार. जय बाळ मामा. रामर मी ऍड करतोय तुला मागादन मेसेज पण करतोय. जरा सेटिंग मध्ये बघ की. अरे सेटिंग मध्ये बघ. हॅलो नमस्कार. जय बाळ मामा. मित्रांनो अमरला आपण ऍड करतोय यासाठी की बाळमामाचे मेंढराचं दर्शन आपल्या सर्वांना होतंय. पण तिथं रेंज कमी जास्त असल्यामुळं तो काय कॉन्टॅक्ट मध्ये येणार. मेसेज करतो इथून पण काय जमन झालंय. किती तर रिक्वेस्ट मेसेज केले त्याला. हॅलो जय बाळ मामा. हो काही मित्रांनो लाईव्ह तुम्हाला दर्शन हो काही जय बाळ मामाचं मेंढराचं होतंय साक्षात हो का. तुम्ही काय चालू होतं रे? रेंज नाही इकडे येऊन थांबली. बापरे. कमी जास्त रेंज होते ना. आता शूटिंग काढत होती कुठं? वरनं.
हे सगळ्यांचं काढलेले डोंगरात सगळं मेंढरा तिकडनं कोण काढलेले आहे वरनं की ते तिकडे गेले आता तिकडे फिरून गेले उलटे ते बारक ना कॅमेरा अरे असतो झूम ड्रोन झूम कॅमेरा कर की झूम. तर मित्रांनो बाळमामाच्या मेंढराचं शूटिंग आता चाललंय. लांब गेले आता इकडे फिरून नवा इंस्टा येईल आता फिरून तिकडे थांबा. इंस्टा आहेत का युट्यूब वाले आहेत? काय माहिती कुठले आहे ते. येईल आता पोरं बघा आहेत फिरून थांबा का आलंय आलं वाचतंय काय? थांबा जवळ येऊन द्या जरा तीच की कॅमेरा फिरवते वरनं ड्रोन आहे बी. दिसला का बघा मित्रांनो ड्रोन कॅमेरात बाळमामाच्या मेंढराचं बघा साक्षात व्हिडिओ शूटिंग चाललंय बघा. किंवा दिसतोय का मग आकाशात पण आपल्याला दिसतोय काय का दिसणं झालंय. हा हो का का दिसलं बघ. झूम कर रे झूम. ड्रोन शूटिंग चालू आहे. एवढं लय लांब गेले राव खरंच लोकांनी खरंच बाळमामाचा लय खरंच मोठा छंद आहे. बाळमामाच्या मेंढराचं खरं तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो, बाळमामाचं एकांबार दर्शन होईल पण बाळमामाच्या मेंढराचं कधी होत नाही. म्हणून आपण साक्षात रोज डेली 12 असो 11 असो किंवा एनी टाइम कधी पण तो जर असेल जावा तवा बाळमामाच्या मेंढराच्या शेवला राखताना आपण त्याला लाईव्ह वर घेतोय. प्रत्येक मित्रासनी प्रत्येक भक्तासनी बाळमामाच्या मेंढराचं आपण दर्शन दाव तेव्हा काही लाईव्ह वर. मित्रांनो नवीन असेल तर प्लीज कमेंट करा जय बाळमामा म्हणून आणि फॉलो करायला विसरू नका. कारण का एवढी मेहनत आम्ही घेतोय तुम्हा सर्व भक्तासनी बाळमामाच्या मेंढराचं दर्शन दावण्यासाठी. सुम्या हॅलो बोला की हे आदमापूरची मेंढर आहेत ना बाळमामा तिथले? होय होय तिथली जायची ती पण शक्यतो तिथं नसत्यात आहे नाही लय करून. काय माहिती मला मी आज नाही विचारलं सगळं होती चावी. हा? काय यार डोकं माझं पोराने बरं चालू केलं नाही. मला वाटतं आदमापूर मध्ये शक्यतो जास्त मेंढर नसत्यालच तिथं ऐक नाही. होय असं बाहेरच जास्त करून चरायला असतात. आता होय होय आदमापूरला कधी जाणार आहे तुम्ही? बघू आता कधी बनते ती पाडेवाला तर म्हणली ती पाडव्याला जेवण होय वगैरे काय केलंयस का नाही सकाळी? होय प्रसाद खाल्लाय होय खाल्लाय एक प्रसाद. बर बर बर. तुम्ही मेंढर मेढराला मारते हे काय हे करते. नाही काठी आपटती खाली रे. सुम्या बयात हा चिचणीला कधी उद्या ते कोण कोण चाललंय? मी अण्णा अक्का बापू चाचा मामी सई काळी किती चाललोय. चालतंय तो आला असता चालतंय येताना काहीतरी घेऊन ये येताना काहीतरी घेऊन ये. काय तुझा आवाज येना झालाय रेंज कमी जास्त असल्यामुळं. त्याला म्हणलं येताना काहीतरी खाया घेऊन ये. काय घेऊन ये? खाया तर काहीतरी घेऊन ये म्हणते तिकडे देवाचं. सई मला म्हणत्या पप्पा तुम्हाला गाडी घेऊन येऊ का? आता मी काय बारक पोर काय बारकी. गाडी घेऊन याला बाप्याची पोरगी रे म्हणत्या पप्पा तुम्हाला खायला काय घेऊन येऊ? म्हणलं आण काय तर. म्हणजे नको नको पप्पा तुम्हाला खायला नको तुम्ही काय बारका आहे तुम्हाला गाडी घेऊन येऊ का? म्हणलो या ये लागले हसायला. तिचा उद्याच्याला जाणार आहेत र. आता ढोल वाजवायला जमतात नाही. मम्मी म्हणली रोया जाणार नाही म्हणून. रोया कसं करतोय काय माहित. नाही कामाला म्हणले मम्मी कामाला जाणार आहे नाही म्हणला येत मी. तो म्हणला होता पैसे ठेवल्यात त्यानं कामाचं तसंच जाणार आहे तिकडे म्हणून. चांगलं लावून दे कामाला मग त्याला मम्मी झाली की त्याला काय होते पाकाने झालं मग तो. पिंकी जाणार असेल बहुतेक मला पण वाटतंय बघू
विचार तुम्ही त्याला. हा मम्मीला जाऊन द्या जरा चांगले लागले रुटीन तर लागून द्या कामात हा. परत जायचं नाही परत 4 दिवस करायचं देवास आले परत म्हणा अंग दुखते नाही दुखते परत 2-4 हा. दिवस थांबवले घरात बर त्यामुळे जाऊन बर झालाय. बर. मम्मीला सांगितले मम्मीला म्हणत तू जरा राहून दे बाहेर हा कामाला जाऊन तिकडं जा एकटे मग हा हा. चालतंय म्हणले मम्मी. आता बघू की काय म्हणते आणखी संध्याकाळ म्हणलं बाहेरकडनं पैसे कधी ठेवू देवाला जा पप्पा गेले वाटतं चिसणीला. दाजी नाही कोण म्हटलं? आता काल फोन केला ताकाच्या मोबाईलवर मी चिसणीला चालले ते काय कामाला तिकडं. नाही अजून रात्री तर हिथच होत. मला म्हणलं काल आकाशच्या मोबाईलवर फोन केलता ना चालले चिसणीला म्हणून हे पाणी पिते कॅमेरा कुठनं सोडलाय रे? देवळापासून त्या बिरोबाचं मंदिर आहे किती किलोमीटर अंतर आहे? तिथे तळ आहे आमचा. थोडा येत ना 15-20 मिनिटाचा रोड आहे. म्हणजे तरी अर्धा किलोमीटर असेल की. तर मित्रांनो आपल्याला काही आमचं तिथेच पालखी आहे तिथेच मेंढर बसली. रेंज कमी जास्त असल्यामुळं सकाळी डोंगर दिसतो का? त्या डोंगरापाशी आहे का देव? हा बिरोबाचं मंदिर डोंगरापाशी आहे. मित्रांनो तरी 1 किलोमीटरचं अंतर आहे. तेवढ्या लांबून ड्रोनच्या कॅमेऱ्यातनं बाळमामाच्या मेंढराचं शूटिंग चाललं होतं. त्यानं मगाशी आपल्याला आकाशात ड्रोन कॅमेरा दावला पण आपल्याला जास्त करून दिसला नाही. छोटीशी एक झलक दावली ड्रोन कॅमेऱ्याची. मित्रांनो ही बाळमामाची मेंढर आहेत व काही आदमापूरची. या मेंढराचं दर्शन घडत नाही. आपल्याला सर्वांना लाईव्ह वर दर्शन हे काही बघायला भेटतंय. प्लीज नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. मला 10,000चं टार्गेट न्यायचं आहे. फॉलोअर्स माझा आता 3,000च्या पुढे गेलेला आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच व्हिडिओवरती राहून द्या बाळमामाच्या आणि जेवढं होता होईल तेवढं शेअर करा आणि फॉलोअर्स माझं प्लीज वाढवा. 10,000चं मला टार्गेट करायचं आहे. मित्रांनो आणि अमरच्या पण आयडीला फॉलो करा कारण का तू एवढी मेहनत घेतोय. अमर कांबळे म्हणून आहे ते रोज लाईव्ह ला येऊन बाळमामाच्या मेंढराचं काही दर्शन दावतात. पाण्यावर नेलं होतं का रे? पाणीच प्यायला लागले थोडा आहे पाणी लागते तिथं नदीला गेल्यावर तिकडे लांब पडते तिकडे 4 किलोमीटर लागते 4-5 किलोमीटर. डाळी काय तोडलंय का नाही मेंढरासनी? नितेश भाऊ नमस्कार. आता पुढे जाऊन थोडं नितेश भाऊ बघायला लागले तुला. बघते की पुढे जाऊन कुठलं गावची कोण? नितेश आपला. हा नितेश भाऊ ये. नितेश भाऊ काही स्क्रीनशॉट पाठवत नाही आता बघ कामात असले होते काय ते ओपन बीज आहे त्याच्या मागे या पाय कामामुळे. पुण्याला नाही गेला देवी? पुण्याला गेला काय पुण्यालाच आहे. त्याचं काय तर काम होतं वाटतं तो गेला लगेच. कामाला आहे तो. वाटलं थांबला काय एवढं 5-6 दिवस सुट्टी नाही रे कोण देत. असून द्या रे. आता बघतो बाबे डाळ नाही लिंबा डाळ कुठं आहे का पाडतो तेवढं जाऊन पुढे जाऊन. लिंबा डाळ नाही बाबे डाळ आहे ते बघून पाडतो की जाऊन पुढे. बरं पालखीचं का दर्शन दावलं नाही रे काल? कालच आम्ही 8 वाजता आलो गावलंच नाही 20-30 किलोमीटर चाललोय. अरे तुम्हाला म्हटलं नाही का फोनवर कॉन्टॅक्ट करून विचारायचं रे कुठे आहे काय? गावाला सांगते इकडे जावा तिकडे जावा त्याच रोडने इकडे तिकडे पळ आवाज चालले आल्या जेवलो सर्व झोपलो. ती झोप लागली कधी कळलंच नाही. आता संग्राम भाऊ पण तिथं नाही रे नाहीतर पालखीचं दर्शन आपल्याला सगळ्या मित्रांनी दावलं असतं. नितेश भाऊ व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठव बर काय. संध्याकाळी बघू संध्याकाळी मी गेल्या 7 वाजता फोन करतो. चालतंय तुला आता बरं वाटतंय ना? पाय दुखायला राहिला का तुझा? रविवार औषध घ्यायचं औषध घ्यायचं. पण आलाय बघ. आपला आकाश आलाय की लाईव्ह वर. हो म्हणून सांगितलं नितेश भाऊ कमेंट करायला लागलं नितेश भाऊ.
हा तुम्ही तुझ्या नावाची कमेंट केल्या वाच. मला जास्त इंग्लिश नाही वाचा येत. तुला येतंय ना? मला एवढं एवढं येत आहे ते काका येते पाणी प्यायचं बघायचं रस्त्यानं खाली जायचं एखादं इकडे इकडे खाली नाही सगळं हायब्रिड साळू सगळं तिथं आहे. एवढी एक इच्छा व्हायची त्या रस्त्यानं जायचं धनगरांची नितेश वस्ती भाऊ काय मग कमेंट धनगरांचं करायला चाललं तर लागल्यात. चालते वाच काय जरा म्हणत वाच. जय बाळमामा. धनगरांचं काय इकडे जाय वर बघून ये पहिला. इकडे खाली सगळं शाळा जाय वाट नाही. रस्त्यानं जायचं रस्त्यानं रस्त्यात जाय पण सगळीकडे शाळा जाय येत नाही तिकडे. अहो तिकडं व बाटू खायला जाऊ नको तिकडं जापात खायला गेल्यात त्यांच्या मागणं जाऊन काय फायदा नाही आपला त्यांच्या शिवा शाळेचा पिस्को कुठं जातो? आपण हे करूया. इंग्लिश वाचा येत नाही. अरे पण आता 9वीला का 10वीला आहे तू. इंग्लिश तुला वाचायला यायला पाहिजे. लगा मी तिसरी शाळा शिकलेला माणूस कोण आहे? आहे का? एवढे लोक येतात त्यांचे नाव ही वाचतोय. काय लागा तुम्ही कसं व्हायचं कोण लागा आहे हे पण? तुमचं? कोण आहे? जय बाळ मामा नितेश भाऊ मस्त कमेंट केले. मस्त आवडलं. लगा मला इंग्लिश वाचा येतंय बघ. तिसरी शाळा झाली माझी. वाटतंय का तुला? तू तर 9वीला का 10वीला आता जाशील. काय सुम्या हो. शव्याची 9वी शाळा झाल्या. नितेश भाऊन काय कमेंट केली ती म्हणलो जरा शव्याला म्हणलो वाचून धाव. तर शव्या म्हणते मला इंग्लिश वाचायचं म्हणा. मग आता मला सांग नितेश भाऊ पण सगळे लोक बघतात आपल्याला लाईव्ह वर. मी माझी तिसरी शाळा झालेलं तर मला इंग्लिश वाचता येतंय पण थोडं का होईना पण वाचून धावतोय. यांची 9वी 10वी शाळा शिकून काय यांचा फायदा आहे? तुम्ही शाळा तर नक्की जातोय का? तर काय तसं नाही का काय फिरते बोंबले काय बाबा वाचायला आलं पाहिजे. किती लोक कमेंट आपल्याला करतात. काय म्हणून कमेंट करतात काय नाही. वाचलं पाहिजे. नितेश भाऊनं एवढं भारी कमेंट केल्यात बघ. आता इथं खाल्लेलं जय बाळ मामा म्हणून मस्तच आवडलं. खूप छान वाटलं मला. मित्रांनो हे लाईव्ह वर दर्शन तुम्हाला का धावतो रोज? तर काय काय बघताच नाही. खरं तुम्हाला सांगतो लाईव्ह वर दर्शन मेंढराचं सगळ्यासनी बघायला भेटावं. आणि बाळमामाची मेंढर शक्यतो तुम्हाला खरं सांगतो बाळमामाच्या मेंढराचं दर्शन होतच नाही घडत सुद्धा नाही. कारण का तुम्ही आदमापूरला किंवा आष्ट्याला तुम्ही जाता तर तिथं बघायला मेंढर नसतात. म्हणजे बघताच नाही बाळमामाची मेंढराचं दर्शन झालं असेल त्या ठिकाणी. पण मी बरंच टाइम मी जाऊन आलोय. दर्शन म्हणजे बघायला भेटत नाही मेंढरांचं. हे आपल्याला आदमापूरच्या बाळमामाच्या मेंढराचं दर्शन बघावं काय लाईव्ह वर बघायला भेटते. आता तुम्ही पालीला जाणार आहे नव्ह का? तिकडे जायचं आज जाणार आहे ना? म्हणले ती बघू कधी जायचं म्हणले सकाळी. बघू आता त्यांचं कसं आहे ते. म्हणजे तुम्ही त्या पालीच्या भागातच तुम्ही फिरताय की र? आता काशामध्ये आहे. काशा काल का परवा दिवशी होता ना बोसरे वाडी का काय तर? हा तिकडच तिथनं 15 किलोमीटर आहे काशाळापासून. हा म्हणजे आता काशाळमध्ये आहे. होय. पाली तिथनं किती किलोमीटर आहे? इथनं 6 किलोमीटर आहे. 5-6 किलोमीटर. तर मित्रांनो पालीच्या आसपासच आहेत मेंढर पण. का आज पालखी बहुतेक पालीला जाणार आहेत. तर पालीत सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकताय मित्रांनो. कारण का बाळमामाच्या पालखीचं मेंढराचं दर्शन तुम्हाला तिथं घडणारच नक्की. तुझा त्या ह्याच्या संघ कॉन्टॅक्ट झाला का संग्राम भाऊ संघ? हो झाला. इस्लामपूरला गेलाय तो. आता फोन केला त्याला दुपारी येतो म्हणलं ऑनलाईन. मला मागाशी म्हणला का मला काय तर चाललाय गाडीवर. दोघ जण आहेत कोण गाडी. संगारा म्हणजे दुसरा मित्र आहे आता. आहे ती पोर आहे दुसरी आहे ती आली ती आणखी नवीन. तुला संग्राम म्हटला का माघारी येतो म्हणून? म्हणलाय येणार आहे माग म्हणून. हो येतो म्हणलाय. करमत नाही नाही त्याला पण करमायचं नाही.
मला वाटतंय तसं, कारण का संग्राम येईल आम्हाला जातो घरात एकटे एकुलते एखाद 2 बहिणी आहेत आणि ते एखादं त्यामुळे ते की त्याच्या पण माग कामाला त्याला काम बघितलं नाही पाहिजे. त्याच्या पण माग आहे की घरातलं हे सगळं घर परिवार आहे त्याच्या माग पण बरं का? ते येणार होय. की आणखीन शेवायला येणार. म्हणला की मला येतो. चालतं त्याला मी म्हटलो तो तिथनं आला तरी म्हटलो फोन करायचं विसरू नको. तर तो म्हटलाय मामा जय बाळ मामा जय बाळ मामा. म्हटलाय मामा म्हटला तुम्ही टेन्शन घेऊ नका, म्हटला मला नेहमी फोन करत राहील. तरी माझा कॉन्टॅक्ट असतो तुम्हाला दोघाला. माणूस असल्या मग आमुष असल्यावर एक पाहिजे शेवला. मग आमुष असेल तर 2 दिवस आधी येऊन थांबायचं, 2 दिवस सेवा करायचं परत घरी जायचं. अरे 1-2 दिवसासाठी म्हणजे तसं सेवा घडत नाही ना. आपली इच्छा असते काय एक जण 1 दिवस येते की भांडरागाचं नाही सांगा 2 दिवसासाठी आली चालते, 5 दिवस राहिले चालते, 2 दिवस थांब चालते. हॅलो. हा अरे तिथं हे म्हणजे असं आपण 1 किंवा 2 दिवस म्हटलं बाळमामाची मेंढर राखायला जर आलं. हॅलो. चालतंय की तसं. चालतंय ना तसं का आपलं 10 दिवस संग्रामवाणी थांबायला लागेल. नाही आपल्या जे असते 5 दिवस थांबतो किंवा 2 दिवस थांबतो, एक दिवसात इकडे काय करू. मग ते त्यासाठीच रे. नाहीतर कसं होतं आता इथं मी 1-2 दिवस सुट्टी काढायचं म्हटलं तर एखादा ड्रायव्हर तिथं मला पण द्यायला लागणार रे. शेवेला या म्हटलं तर काय करायचं आमुष्या 2 दिवस पुढे हा. असले ना आधी संध्याकाळी तिथं निघायचं, सकाळला राखायची आमुष्या करायची ना, आमुष्याला सकाळी उठून पाया पडून मागे यायचं. हा मग तसंच केलं पाहिजे. आमुष्या पाडव्याला ह्याला येऊन जायचं, 5 दिवस तर करायला 2 दिवस करायचं, सेवा करून जायचं. 2 दिवस तर काय नाही. आता असं गेलेलं माणसं येतेच की आठवड्यात आमुष्याला पुनवीला येऊन जाते 1 2 दिवस कुठं सेवा पळायला करून लागले मेंढर. एकादशीला. हे खाया काय नाही डोंगरावर अरे देवा. इकडे लागले हाताने हाती तिकडे पाहिले पावतर चालत कशी तर तिथनं आणि परत माग मित्रांनो रिटर्न का माग आहे. बाळमामाची मेंढर किती भारी पळत्यात बघा. ताण ही लागले असेल रे ते पाण्यावर वगैरे चालले असतील. नाही पाणी आता बाजले बाजलंय खाली. ना वावरात तुम्ही घेऊन. ते एक पडले सगळे पळते. हॅलो. वावरात काय म्हणला? चालतंय हा की खायला रे. चालतंय इचरून घाला पाहिजे, जो माणसं काय काय घाला म्हणते काय काय नाही घालून देत. उलटला का बाळमामाची मेंढर माणसं आवर्जून बोलवून वावरात सोडतात. चालतं आता काय काय माणसं सोडा म्हणते काय काय सोडत नाही, आता काय करायचं. असून द्या काय नाही त्याला. जय बाळमामा. इकडे जावर हा इकडे सगळं शाळा आहे काय माण काय या उन्हाच्या असल्या त्याच्यात खायला सुद्धा मेंढरच नाही हो काही. सगळं पिवळं जरद दिसते, कसं हिरवगार काय पडणार नाही. नाही सगळं शाळा गव्हा उसात ऐकणार नाही ते सगळं जाऊस तर सगळा गहू शाळा आलीकडे पलीकडे नदीच्या कडनच नेला असतं चाललं असतं की रे. ते नाही नदीकडे नदीच्या कडने रे खायला जरा हिरवं हे काय नाही इथनं सगळं व्हिडिओ मध्ये सगळं काल काल काय झाले माहित आहे का? एका जणानं 2-4 खंडव 9 खंडव आहेत ना, त्यांनी शाळू बिळू येता येता अंधारात दिसणार सगळं शाळू बिळू पाक सफाई करून टाकलं. काल माणसं भांडण झाली ती. देव असं एका कडनच न्यायचं रे. शेतकऱ्यांचं तर कशाला नुकसान.
नाही तेच की. एवढे मेहनत एवढे कष्ट करतात शेतकरी लोक लगा त्यांचं पण नुकसान नको आहे. त्यांच्या मनाने जर म्हणले मेंढर वावरात घाला तर मग तुम्ही घालू शकताय रे. तेच की. त्याच्या इच्छेचा प्रश्न असतोय रे, तसं नाही. आता पाली इथनं किती म्हणला 10 किलोमीटर आहे का 15? 6 किलोमीटर आहे. पाहिजे डोंगर दिसतो का ह्यो? होय की यार. त्या डोंगराच्या पलीकडे पाहिले. लय जवळच आहे की रे तुम्ही. त्या डोंगराच्या पलीकडे पाहिले. हो. आणि इकडे ह्यो डोंगर दिसतो का? त्या डोंगरावर बिरोबाचं मंदिर आहे बघा. ते टावर दिसतो का टावर? हा ते बिरोबा मंदिरापाशी मेंढर बसायची. तिथं खाली. हा तिथं. आणि टोक दिसत टावर पाशी टोक दिसतं का वर कळसाचं? नाही रे एवढं झूम लाल कलरचं. करायचं रे झूम. त्या टावर पाशी बारा पालखी आहे बघा. आणि बनवायचं ते मंदिर कुठेच आहे? काय माहित हो? तिथंच आहे ना पालीत. नाही बघितलं अजून. बघतो की कुठं आहे. लागत नाही बी ते. तिथं वर कुठं तर नेतात ना काशा पशीच की कुठं तर आहे. इकडे बिरोबाचं मंदिर आहे तेवढंच मला माहिती. अजून काही फिरलोच नाही. बरोबर. नितेश भाऊ काय म्हणताय तुम्ही? मेंढर पिल्ल तर नाही तो पिल्ल तर मी पिल्ल जरा नाही रे त्यांना पण पोटभर खायला चारा असला म्हणजे काय वाटत नाही. सव नाही वन आता बाहेर काढले ते. नाही बराडा खातोय नुसतं पाणी बराडा खातोय. नितेश भाऊ कमेंट काय केल्या तुम्ही? 33 अन्य लोग शामिल हुए हैं. थँक्यू जय बाबा मामा. पाटला पण बोलत नाही काय नाही नुसतं म्हणते धनगरी भेटलेले आधी तर सांगत असते मग मला डोकर. हॅलो. हा रात्री संग्रामनं फोन केला होता ना? केलता रात्री. पोचला म्हणला. गाडी नव्हती वाटतं चालत गेले. अरे नव्हती मला सांगितलं की नितेश भाऊन कमेंट केल्या बघ सुमित म्हणून. काय सुमित काय आता ते उन्हाचं काय दिसत मेंढर काय ऐक नाही पैसे सगळे कोणीकडे. धुराळा आहे सगळा कुठं रोडला का हे काय डांबरी का धुराळा उडतोय दिसते. बारकी वाट असल्यामुळे तसं होतंय. नितेश भाऊ हिंदीत जरा कमेंट करायचं आहे. एवढं इंग्लिश वाचायला आम्हाला पण येतंय वेव. तुम्हाला माहित आहे एवढी आमचे गरीबा शाळा नाही जास्त झाली. आहे की सुमित म्हणून लिहिलंय पुढं काय काय मला पण वाचायला येणं झालंय. तुझ्याच नावाची काहीतरी कमेंट केल्या. हा दिसतंय मला पण. काय साथ आधी पुजारी दाखव पुजारी. सहित मारती पुजारी येतो काही बाळमामाचे काही. जय बाळमामा. नितेश भाऊ हे हिंदीत मेसेज करा वाटलं तर. सहित मारती नाही काय कळणं मेसेज काय माझ्या डोक्याच्या बाहेरचा आहे. अहो हॅलो तुम्ही हो घेतले जेवण गेले घेतले. दाद्या पण बघायला लागलाय. दाद्या आपला धनभाऊचा बादल हा पुण्यावर हा दादा बघायला लागलाय तो पण. हा सावलीत गेला तोंड जाऊ की तो उन्हात दिसत आले तडागले तोंड थंडीनं. गारटडवे सगळं तोंडात जाऊन तडागले. माझं नवं सगळं इथले माणसं आहेत त्यांचं सगळं तडागले. खोबरं चालताना लावून संपले. अरे काय करायचं माहितीये का सकाळ तुम्ही आंघोळ करता
हा माऊली माऊली नितेश भाऊ एक व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. धीरज भाई नमस्कार. धीरज भाऊ पण आलाय रे. सुमित धीरज हा हा भाऊ पण बघतात पुण्याहून. तर मित्रांनो मला 10,000चं खरंच फॉलोअर्सचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. माझं आता 3,000च्या पुढे गेलेलं आहे. मित्रांनो जेवढं तुम्ही होता होईल तेवढं नवीन जर असेल तर प्लीज फॉलो करा आणि कमेंट करा जय बाळमामा. कारण का तुमचं एवढं बाळमामाच्या व्हिडिओ खडगत नाही. पुढं वाटा का वाटेल आता हायवे पलीकडे जायचं तुम्ही. पालीच्या ह्या भागात चाललेला आहेत मेंढर. ह्याच्यात पण खाय पण ह्याच्यात पण गहू आहे. हे काय सगळं हीच आहे पराठाच आहे त्यात. गव्हा दिसतो का मध्ये गहू आहे का इथनं सगळ्या इकडे गहू. तर हॅलो मित्रांनो हा बोल की. काय बोला अरे नाही फोनवर फोन या लागल्यात मला पण ते त्याच्यामुळे रे. हॅलो हा हा नितेश भाऊला म्हणलं स्क्रीनशॉट पाठवा म्हणलं. आता मित्रांनो काही मेंढर आपल्याला बाळमामाच्या मेंढराचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज अमरच्या आयडीला आणि माझ्या आयडीला फॉलो करा. कारण का मला 10,000चं सबस्क्राईबचं हे फॉलोअरचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. माझं युट्यूबला 6,000च्या पुढं 6,000 कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता विट्याचा विना म्हणून माझं युट्यूबला चॅनल आहे मित्रांनो. आणि तुम्हाला बाळमामाचं पण व्हिडिओ भरपूर तिथं दिसतील आणि कॉमेडी पण पाटील गहू आहे वरच्या ह्याच्यात. फुल कॉमेडी आणि धमाल व्हिडिओ आहेत माझं युट्यूबला सुद्धा. तुम्ही एकदा विट्याचा विना ही सर्च करून चॅनल बघा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि मित्रांनो इंस्टाला माझं फॉलोअर्स 3,000च्या मला 10,000चं टार्गेट पूर्ण कम्प्लीट करायचं आहे. तर तुमची आवश्यकता आहे मित्रांनो. शेअर करा, कमेंट करा जय बाळमामा आणि फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो पालखी ज्या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी आपण लाईव्ह वर घेऊया आणि पालखीचं दर्शन घेऊया पालीमध्ये. मामा सर्व मित्रांनी नमस्कार. नितेश भाऊ स्क्रीनशॉट पाठवा जरा.